उद्योजक अजय आघाव यांचा जन्म 12 जुलै 1983 बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हातोला या गावी झाला. आष्टी तालुक्यातील संत वामनभाऊ गडाच्या पायथ्याशी हातोला या गावचे ऊसतोड कामगार श्री विष्णू मल्हारी आघाव यांचे चिरंजीव तसेच 2 बंधू व 4 भगिनी असा 7 भावंडांचा परिवार. गावी तुटपुंजी शेती व दुष्काळी जीवन जगण्याचा प्रचंड संघर्ष. वडील व मोठे भाऊ ऊस तोडणीसाठी जात असल्याने प्रभाकर व बंधू अजय हे शेती सांभाळत. शेती, शिक्षण अशी जबाबदारी अंगावर असल्यामुळे कसरत करून शिक्षण पूर्ण केले. अजय आघाव यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले असता 2006 साली नाशिक शहरात रिक्षा व्यवसाय चालू केला. मोठे भाऊ प्रभाकर आघाव यांच्या मदतीने ऑटोमोबाईल शॉप चालू केला. व्यवसाय संत वामनभाऊ व संत भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने चालू लागलं. पुढची वाटचाल करत नाशिकमध्ये 2013 साली सिद्धिविनायक फर्निचर या नावाने फर्निचरचे सर्व उत्पादने बनवण्याचे काम चालू केले व आज व्यवसाय चांगला चालू आहे. पुण्यामध्ये मोठे प्रभाकर आघाव लेबर कॉन्ट्रॅक्टरचे 1 कामगार ते 2500 कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि नाशिकमध्ये 50,000 रुपये टाकून व्यवसाय चालू केला होता. त्याच व्यवसायाचे रूपांतर आता भव्य फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक मॉलमध्ये रूपांतर झाले आहे. उद्योजक अजय आघाव यांना विविध संस्थांनी युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. व्यवसाय समाजकारण करत असताना नियतीने पुन्हा राजकारण करण्याची संधी मिळाल्याने 4 महिन्यांपूर्वी भाजपाच्या ओबीसी मोर्चा नाशिक महानगर शहराध्यक्षपदी निवड झाली. 3 महिन्यात नाशिक महानगराची कार्यकारिणी तयार केली. सर्व समाजाला न्याय देत नाशिक प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी व शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी तयार करून 1 महिन्यापूर्वी घोषित केली. नाशिक शहरात 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 त्या कार्यक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानिमित्ताने आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर भेटून संवाद करण्याचा मान बीड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील युवा उद्योजक अजय आघाव यांना मिळाला. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.